सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। आज आपण मत्तयाच्या पुस्तकाची प्रस्तावना आणि त्याबद्दल काय संदेश आहे हे बघूयात। एलेन जी व्हाइट आणि एसडीए चर्चच्या मते मत्तय शुभवर्तमान हे जुन्या आणि नवीन करारामधील एक पूल आहे किंवा दुवा असे आहे। हे पुस्तक येशूला जुन्या करारात वचन दिलेला मसीहा म्हणून स्थापित करते। या पुस्तकात जुन्या करारातील मसीहाबद्दलच्या ज्या भविष्यवाणी आहेत त्याची पूर्तता करणारा येशू आहे असे सांगण्यात आले आहे। हे पुस्तक येशूला भविष्यवाणीची पूर्तता मोशेसारखा एक नवीन अधिकृत शिक्षक आणि इम्मानुएल म्हणजे आम्हा बरोबर देव म्हणून अधोरेखित करते। मत्तयाच्या पुस्तकात तपशीलवारपणे येशूच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देवाच्या सततच्या कराराच्या योजनेचे प्रदर्शन केले आहे। ही मंडळीसाठी खूप महत्त्वाची बाब आहे। एलेन जी व्हाइट आणि एसडीए शिकवणीनुसार भविष्यवाणीची पूर्तता एक केंद्रस्थानी असलेला विषय असा आहे। हा संदेश म्हणजे जुन्या करारातील मसीहाबद्दलच्या भविष्यवाणीची पूर्तता येशूमध्ये आहे। हाच संदेश या पुस्तकात वारंवार आढळतो। मत्तयाने दिलेली वंशावळ येशूला दाविदाचा वंशज, राजा आणि इस्रायलाला देवाने दिलेल्या कराराच्या अभिवचनाची पूर्तता म्हणून अधोरेखित करते। या पुस्तकात येशूला मोशेच्या तुलनेत एक नवीन आणि अधिकृत शिक्षक म्हणून सादर केले आहे, जो स्वर्गाच्या राज्यावर आधारित मानवासाठी एक नवीन कायदा आणणार होता। हे पुस्तक येशूला इम्मानुएल म्हणून घोषित करते, म्हणजे देव त्याच्या लोकांसोबत सदैव आहे हे या पुस्तकात दाखवले आहे। मत्तय जुन्या आणि नवीन करारामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो। तो आपल्या लिखाणात दाखवतो की देव आपली वचने कधीच विसरत नाही। या पुस्तकात सुवार्तेचे आयोजन कसे आहे हे दाखवले आहे। तसेच या लिखाणात स्पष्टता प्रदान करण्यासाठी येशूचे चमत्कार किंवा शिकवणीसारख्या विषयानुसार वेगवेगळे गट केले आहेत। यावेळेस आपण मत्तय 1 अध्याय आणि 18 वचन वाचूयात। येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला। त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली। या वचनामध्ये येशूचा जन्म चमत्कारिकरित्या झाला होता हे उघड आहे। मरियेचे योसेफाशी लग्न होण्यापूर्वी पवित्र आत्म्याने कुमारी मरियेला गर्भधारणा झाली होती। ही अद्भुत घटना येशूच्या दैवी स्वरूपावर प्रकाश टाकते आणि या घटनेद्वारे देवाच्या तारण्याच्या योजनेच्या पूर्णतेसाठी पहिली पायरी निश्चित झाली होती। मरिया जरी योसेफाशी लग्नबद्ध होती तरी ती पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती असल्याचे आढळून आले। हा देवाच्या अलौकिक शक्तीचा पुरावा आहे। मरिया कुमारी माता ही बायबलमधील अत्यंत महत्त्वाची घटना होती। या घटनेद्वारे देवाने जगाला दाखवले की तो म्हणजे देव आपल्यासोबत आहे। योसेफ एक नीतिमान पुरुष म्हणून त्याची ओळख आहे। हा वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला एक अशक्य परिस्थितीचा सामना करत होता आणि त्याने मरियेला शांतपणे घटस्फोट देण्याचा विचार केला, परंतु स्वप्नात एक देवदूत त्याला भेटतो आणि मरियेबद्दल देवाची योजना काय आहे हे त्याला सांगतो आणि मग योसेफाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि मरियेला त्याची पत्नी म्हणून त्याने स्वीकारले। याद्वारे त्याने देवावर मोठा विश्वास आणि आज्ञाधारकता दाखवली। ही घटना अपघाती नव्हती, तर लोकांना त्यांच्या पापापासून वाचवण्याच्या देवाच्या योजनेची सुरुवात होती। वचन दिलेल्या मसीहा येशूचा जन्म हा लोकांच्यासाठी तारण आणण्यासाठी देवाचा जगात थेट हस्तक्षेप होता। या वचनाच्या पुढील उतार्यात असे म्हटले आहे की त्या मुलाचे नाव येशू आहे, कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून वाचवेल। आणि या मुलाचे जगात झालेले आगमन आपल्याला दाखवून देते की देव आता एक नवीन मार्गाने आपल्या सोबत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपले पवित्र स्थान सोडून माणसाच्या उद्धारासाठी या जगात आला। इतकं मोठं प्रेम तो तुमच्यावर करतो। देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमेन।